हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगेंकडून चलो मुंबईचा नारा। 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण, आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, जरांगेंचा निर्धार। 3 कोटीपेक्षा जास्त मराठे मुंबईत येणार, व्यवस्था करा, आता आम्ही घरात बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेतून एल्गार। राज्य सरकार मराठा समाजाच्या बाजूनच आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, जरांगेंच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आरक्षण मिळू द्या, कचकाच दाखवतो, जरांगेंचा भुजबळांना इशारा। तर मी कुणाच्या कोल्हेकोई आणि दादागिरीला घाबरत नाही, भुजबळांचा पलटवार। येवल्याच्या एडपाटानं स्वतःचं पाहुण्यांचं हॉटेल जाळलं, आमच्यावर खोटा डाग लागला, जरांगेंचा हल्लाबोल। तर क्षीरसागर यांचं घरही मीच जाळलं का, मंत्री भुजबळांचा सवाल। मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली, 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी, याचिकाकर्ते विनोद पाटलांचा दावा। सुप्रीम कोर्टात अभ्यास करून कागदपत्र ठेवणार, क्युरेटिव्ह पिटिशन ऐकल्यावर 100% आरक्षण मिळणार, गिरीश महाजन यांना विश्वास। सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू, जरांगेंवर मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, जरांगेंच्या घोषणेनंतर प्रसाद लाड यांचं वक्तव्य। सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडून स्पष्ट, सरकार झुकत नाही आणि जरांगे देखील ठाम, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, ओबीसी नेते बबनराव कायवाडे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर, थोड्याच वेळात वरळी भागातील स्वच्छता मोहिमेची पाहणी करणार। मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह जुन्या मार्गावर वाहतूक कोंडी, बोरघाटात काही वाहनं बंद पडल्याची घटना, वाहनांच्या लांबच लांब रांगा। राज्यात 35 नव्या कोरोनाबाधितांची भर, मागील 4 आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये 64 वाढ, आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 100 पार। मुंबईतील 3ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा बुलुंड, पनवेल वाशी, बोरिवली भाईंदर अप आणि डाऊन मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार, नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त निर्णय। पुणे लोकसभेच्या रिक्त जागेसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात। धाराशिवमधील ज्योतिक्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत लुटला लाखोंचा मुद्देमाल, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।